हॅलो महेश सर. आपल्याला तेवढं सांगायचं नाही आज या सगळं स्वागत आणि पोषण आहाराचं महत्व. टेक्स्ट मेसेज टाकले, सगळं केले, टाकलं, व्हॉट्सअपवर टाकले, तर भरपूरच इंग्लिश मध्ये काही कमी नाही. फोन करतो काय त्रास आहे का त्याला खाली फोन करते काल फोन महेश सर. हॅलो हॅलो. महेश सरांचा आवाज. महेश सर. हो हो ते एक मिनिट चालू आहे, चालू करतायत, अरेंज करतायत. ओके ओके. बापर सर करा, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. विभीषण सर. हॅलो. हा महेश सर जॉईन होत आहेत का? हा करा सुरू महेश सर. जॉईन आहेत का? अनम्यूट करा ना. हा केले 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 केले. ओके ओके. हा हॅलो. नॉर्मल आवाज जातो. येतोय का आवाज? हॅलो. येतोय. बोला. सुरू करायचं. नमस्कार. नमस्कार. करूया स्टार्ट. हो 24 पार्टिसिपंट आहेत म्हणजे बऱ्यापैकी. सर्वांना नमस्कार. हा सर्वांना नमस्कार. आजच्या या राष्ट्रीय पोषण महासंवाद च्या निमित्तानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय पोषण महासंवादात मी सर्व उपस्थितांचं आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक तसेच शेकरूचे काही पार्टिसिपंट आणि शेतकरी या सर्वांचं कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या मार्फत मी हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की आपण रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो किंवा आपल्याला तेवढी काळजी घेणं होत नाही. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. तर यासाठी आपल्याला त्या संदर्भात यासाठी आपल्याला संतुलित आहाराची फार आवश्यकता आहे आणि त्या संतुलित आहार साठी काय काळजी घ्यायची, पोषण आहारामध्ये कोणती पिके घेता येतील, तरी ह्या माहिती व्हावी आपल्याला. यासाठी सप्टेंबर महिना हा आपण देशभर आज आपण की
कुपोषण फार वाढत चाललेलं आहे. तर कुपोषणाची आपल्याला जे कुपोषणाचं उपाययोजना करायच्या, तर त्या उपाययोजना काय असाव्यात यासाठी चर्चा करण्यासाठी हा अभियान राबवलेला आहे 1 महिन्याचं. तर याच्यामध्ये आपण बघतोय की लहान मुलांच्या पोषण संदर्भात काही अडचणी असतील, गरोदर महिलांच्या पोषण संदर्भात काही अडचणी असतील, तर या अडचणी दूर कशा करायच्या याबाबत चर्चा व्हायला पाहिजे किंवा जागरूकता यायला पाहिजे. या दृष्टीनं देशभरात आता सप्टेंबर 2020 हा महिना हा पोषण अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे. यासाठी हे सद्यस्थितीत आपल्याला ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहरी भागात आपल्याला आता लक्षणं दिसू लागलेली आहेत. तर याच्यावरती काय करता येईल, तर यासाठी आपल्याला पोषण आधारित पिकं कोणती कोणती आहेत किंवा पोषण आपल्या आहारात त्याचा समावेश कसा करता येईल, त्याचा उपयोग काय आहे, तर याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. या राष्ट्रीय पोषण महासंवादामध्ये आपल्याला 2 मार्गदर्शक आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यासाठी आपण या राष्ट्रीय पोषण आहारात सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा प्रमुख प्राध्यापक मोहन शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन 2 मिनिटं मार्गदर्शन करावं या कार्यक्रमामध्ये. शिर्के सर प्लीज. धन्यवाद बाबासाहेब, धन्यवाद. आज आपण सर्वांनाच आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय पोषण आहार मास, हिंदीत आपण ज्याला महिना म्हणतो, हा महिना साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाचे आपल्याला आहेत. आणि त्याच्या अनुषंगानं आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत बोरगाव येथे सुरू असलेलं आपलं कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू फाउंडेशन या दोघांच्या विद्यमानं एकमेकांच्या सहकार्यानं हा आपण व्हर्च्युअल कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमात शेकरू फाउंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी आणि आमचे मित्र डॉक्टर प्रशांत पवार साहेब, बिभीषण पाटील साहेब, जे आज आपल्याला या पोषण सध्याचा जो कालावधी आहे, वेगवेगळ्या इश्यूज आहेत त्याच्यातल्या त्या अनुषंगानं पोषण किती महत्वाचं आहे आणि आपण जे दररोज जेवतो, जो आहार घेतो तो कसा असला पाहिजे, यातले जे काही बारकावे आहेत ते सांगण्यासाठी डॉक्टर पवार साहेब आणि डॉक्टर पाटील साहेब आपल्या सोबत आज आहेत. तर या सर्वांचं मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि याविषयी या व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला जास्त माहिती मिळावी या उद्देशाने आपला जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की आपल्या भागात सातारा जिल्ह्यात जे काही थोडे निग्लेक्टेड काही पिकं आहेत, दुर्लक्षित पिकं आहेत, अतिशय महत्वाचे आहेत पण ती दुर्लक्षित आहेत. उदाहरणार्थ नागली आहे, काळा, वरई, ज्याला भगर म्हणतो आपण, बाजरी. तर या पिकांना आपण इतर पिकांच्या किंवा इतर जे धान्य आहेत त्याच्या तुलनेत जास्त महत्व देत नाही. आपण गव्हाच्या चपात्या खाण्याला थोडंसं आपण फॉरवर्ड समजतो. नागलीची भाकरी खाणं म्हणजे थोडंसं गरिबीचं हे असं विचार असल्यामुळं अतिशय महत्वाचे असलेली ही जी काही पिकं आहेत, बाजरी, राळा, वरई, नाचणी, ही पिकं बाजूला पडलेत, ते दुर्लक्षित झालेत. म्हणून पुन्हा शासनाने असं धोरण ठरवलंय की ही न्यूट्रिशनली म्हणजे पोषणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची असलेली जी पिकं आहेत ती पुन्हा प्रकाशझोतात आली पाहिजेत. त्याचं महत्व लोकांना कळलं पाहिजे आणि ती दररोजच्या आहारात वापर झाला पाहिजे लोकांकडून. या गोष्टीचं लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याच्या हेतूनं आज आपण शासनाच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण 1 महिनाभर हा पोषण माह साजरा करतोय. आणि त्याच्या अंतर्गत आजची ही आपली व्हर्च्युअल मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये बऱ्याच आमच्या भगिनी पण काही आहेत उपस्थित. या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण वेळ जास्त वाया न घालवता या संदर्भातली जी महत्वाची माहिती आहे, उदाहरणार्थ बाजरीचं काय महत्व आहे, नंतर नागलीचं काय महत्व आहे. आपल्या जिल्ह्यात नागली बऱ्यापैकी पिकते पण ती दररोजच्या जेवणात किंवा आठवड्यातून एकदा सुद्धा जेवणात दिसत नाही. तर ती घेता येईल का घ्यावी,
हे सगळं थांबताय का? डॉक्टर विभीषण पाटील साहेब, पवार साहेब हे दोघं आपल्याला सांगणार आहेत. तर त्यांना जास्त वेळ देऊया आणि त्यांच्याकडून आपण जास्त करून घेऊया. त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या मीटिंगमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत स्वागत करतो आणि मी माझं 2 शब्द होते ते संपवतो आणि पुन्हा बाबर साहेबांना विनंती की त्यांनी पुढचं नियोजन करावं मीटिंगचं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर हा कार्यक्रम आपण असंच पुढे ठेवत आहे. तर यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महाविद्यालय कराडचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पवार हे आपल्या इथं आज मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचा विषय आहे की पोषण आहारासाठी बायोफोर्टिफाईड नवीन वाण. तर जे काही आपण पोषण आहार म्हणतोय की पोषणासंदर्भात महिनाभर आपण चर्चा करणारे, महासागर साजरा करणारे, तर त्याची गरज काय आणि त्यामध्ये कोणती पिकं आहेत, त्या संदर्भात काय नवीन तंत्रज्ञान आहे, कोणते वाण नवीन आहेत, तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज डॉक्टर प्रशांत पवार उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो आणि बायोफोर्टिफाईड वाणांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करावं. प्रशांत सर प्लीज. धन्यवाद बाबर सर. शुभ दुपार सर्वांना. नमस्कार शेतकरी बंधू. महात्मा फुले अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तसेच शेकडो फाउंडेशन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे जे व्हर्च्युअल वेबिनार आयोजित करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये मी सर्व शेतकरी मित्र, माता भगिनी तसेच अंगणवाडी सेविका, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मला मिळालेलं टॉपिक आहे जैवसंतुलित वाहनांचे सध्या काळातील महत्त्व. ते आपण माझ्या प्रेझेंटेशनमध्ये डिटेलमध्ये बघू. नमस्कार. या टॉपिकमध्ये आधी जाण्याच्या ह्या बायोफोर्टिफाईड तयार करण्याची गरज का पडली या विषयावर थोडं आपण प्रकाश टाकूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुपोषण हे सर्वेनुसार भारतातील 5 वर्षाखालील 69% मुले हे कुपोषित आहेत आणि भारतामध्ये आढळणाऱ्या प्रत्येक 2 नंबरचं मूल हे कुपोषित आहे. जगभरातील जवळजवळ 46 दशलक्ष मुले ही अविकसित आहेत किंवा सदृढ नाहीत. आणि भारत सरकारने 2018 साली पोषण अभियान सुरू केले की ज्यामध्ये असं ठरवलं गेलं आहे की 2022 या सालापर्यंत कुपोषण मुक्त करण्याची गरज आहे. आपण सर्वांना माहिती आहे की मानवी शरीराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याला पौष्टिक आहाराची तसेच संतुलित आहाराची गरज असते. पौष्टिकता ही जवळजवळ रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी मदत करतेच, त्याचबरोबर इतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किंवा शरीराच्या चयापचय क्रिया व्यवस्थित होण्यासाठी गरजेचे असते. रोजच्या आहारातून आपल्याला जर ऊर्जा, प्रथिने, आवश्यक बी तसेच जीवनसत्व, खनिजे किंवा शरीरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अँटीऑक्सिडंट्स हे आपण रोजच्या आहारातून त्यापैकी सगळेच आपल्या शरीरामध्ये संश्लेषित किंवा ॲब्झॉर्ब केले जात नाहीत. म्हणून हे पौष्टिक आहाराच्या माध्यमातून सर्वांना मिळतील हे आपण प्रयत्न केले पाहिजे. असंतुलित आहार घेतला तर जगभरातील कोट्यावधी लोक प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य खराब होऊन तसेच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होत चाललेली आहे. आतापर्यंत प्रामुख्याने सतत वाढणाऱ्या लोकसंख्येला पोहोचण्यासाठी उत्तम उत्पादन देणाऱ्या वाहनांचा विकास करण्यावर शासनानं आतापर्यंत भर दिलेला आहे. जास्तीत जास्त खतांना रिस्पॉन्सिव्ह असणाऱ्या नवीन जाती किंवा अधिक उत्पादन देणाऱ्या, अधिक
पाण्यामध्ये उत्पादन देणाऱ्या जातींचा निर्माण या सरकारने कृषी संशोधनाच्या मार्फत केला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, ज्याला आपण ICAR नवी दिल्लीमध्ये आहे, त्यांनी आतापर्यंत धान्य, कडधान्य, तेलबिया, भाज्या तसेच फळ पिके यांच्या पौष्टिकता किंवा त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी ज्या काही नवीन नवीन जाती विकसित केल्या त्या आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. आतापर्यंत विविध जवळजवळ 5600हून अधिक वाहन विकसित केले आहेत. पण जैवसदृश वाहनांची यामध्ये संख्या खूप नगण्य आहे. देशातील पौष्टिक सुरक्षितता तसेच संतुलितपणा साध्य करण्यासाठी जैवसदृश वाहनांना खूप मोठे महत्त्व या ठिकाणी दिले गेले आहेत. खाद्य पिकामध्ये असणाऱ्या मूळ पौष्टिकतेला परंपरागत प्रजनन तंत्रज्ञान तसेच जैवतंत्रज्ञान किंवा काही कृषीविषयक शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या खाद्य पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण जैवसदृढीकरण किंवा बायोफोर्टिफाईड क्रॉप्स असं म्हणतो. जरी इनबिल्ट त्या पिकामध्ये जर या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा किंवा खनिज द्रव्यांचा, विटॅमिनचं जर मात्रा अधिक असेल तर ते आपल्याला शरीरास खूप मोठ्या प्रमाणात लागू पडतात. आपल्याला माहिती आहे की कुपोषणामुळे कमी आहार घेणारे तसेच चांगला आहार घेणारे सुद्धा लोकांचं स्वास्थ्य खराब होऊ शकते. भारत तसेच अन्य विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या प्रच्छन्न उपासमारीवर, त्यालाच आपण हिडन हंगर हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला असेल. तर हे हिडन हंगर मिटवण्यासाठी किंवा ही उपासमारी, प्रच्छन्न उपासमारी कमी करण्यासाठी जैवसदृढीकरण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्था हे दरवर्षी जागतिक उपमार निर्देशांक की जो प्रच्छन्न उपासमारीमुळे होणाऱ्या समस्या अधिक तीव्रतेने जगासमोर मांडतो. ह्या निर्देशकामध्ये 2019च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मधील भारताचे स्थान हे 117 देशांमध्ये 102 नंबरला आहे. म्हणजे हे खूप विचार करण्याची गरज आहे की आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मालन्यूट्रिशन आणि कुपोषण हे पसरलेलं आहे. जागतिक कुपोषण निर्देशक हा कुपोषित असणाऱ्या लोकांची भागीदारी तसेच 5 वर्षाखालील कुपोषित आणि मुलांची संख्या आणि बालमृत्यू दर या विविध मानकांवर आधारलेला आहे. अशा प्रकारचे हे चिंतेचे कारण आपण हे बायोफोर्टिफाईड क्रॉप्सच्या मार्फत दूर करू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपला देश हा साधारणतः 1972-73 मध्ये अन्नधान्य स्वयंपूर्ण झाला आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जगातील सर्वात मोठा खाद्य सहकार्य कार्यक्रम सुद्धा या देशाने राबवलेला आहे. तरी पण ही पौष्टिकता आहे त्या विषयावर आतापर्यंत खूप कमी प्रमाणात संशोधन झालेलं आहे. जे संशोधन झालेले आहे ते खूप नगण्य आहे. प्रशांत सर हां सर, स्लाइड मूव करा. ओके. मला माहिती आहे निश्चितपणे सर्वांसाठी आहाराच्या असणाऱ्या कमतरतेस आपण एकटे दोषी मानू शकत नाही. भारतात प्रत्यक्षात मिळणाऱ्या खाद्य पिकांची पौष्टिकता ही अत्यंत हलक्या दर्जाची आहे की ज्यामुळे चांगला आहार घेणारे सुद्धा लोक कुपोषित किंवा असदृढ असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये खाद्य पिकांची पोषकता वाढवणे योग्य ठरेल, कारण लोकांसाठी पर्याप्त मात्रेमध्ये पोषक तत्व आपण पुरवू शकतो, कारण आपण हे अन्नधान्य संपूर्ण देश आहे. याच वैश्विक कलानुसार कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीने सुद्धा विविध पिकांच्या पोषणयुक्त वाणांचा विकास करण्यावर भर दिलेला आहे. याचा प्रमुख उद्देश पोषणयुक्त सुधारित वाणांच्या उत्पादन हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. पूर्वी पिकांचे उत्पादन वाढवण्यावर भर देऊन सध्या पिकाची पौष्टिकता वाढवण्यावर जास्तीत जास्त प्रमाणात भर देण्याची भारतासारख्या विकसनशील देशाला गरज आहे. जागतिक स्तरावर आपल्याला माहिती आहे की लोह आणि जस्ताची कमतरता हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लोह आणि जस्ताचे
उपयोग किंवा त्याचे फायदे आपल्याला माहिती आहे. कारण आता तुम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं असेल की बाबा जे कोणी कोविड सेंटरला ऍडमिट आहेत त्यांना आपण रक्ताच्या गोळ्या देतो, विटॅमिन सीचे टॅबलेट देतो. का देतो? कारण ही शरीराची गरज आहे. इम्युनिटी जर तुमच्या शरीरामध्ये वाढवायची असेल तर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता ही विविध पिकांचा किंवा फळांचा किंवा भाजीभाजीचा वापर करून पूर्ण करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की जगात जवळजवळ 80% स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता आहे. आपण पाहत असेल की गरोदर मातामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल किंवा दूर करायचं असेल, इम्युनिटी त्यांच्यामध्ये निर्माण करायचं असेल, लोहाचे गोळ्या दिल्या जातात. तसेच 82% 5 वर्षाखालील मुले यांच्यामध्ये जस्ताची कमतरता आढळून आहे. भारत सरकारमध्ये एक आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन केंद्र की जे हैदराबादमध्ये नॉईस मागे येतोय, तुमच्या मागे नॉईस येतोय. ओके, कोणतरी बोलतंय. ओके ओके ठीक आहे. तर या संस्थेने सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन खूप प्रमाणात प्रगती केली आहे आणि ज्यामध्ये बाजरी आहे की ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये नवीन वाहनं विकसित केलेले आहेत. ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहे. आणि या संस्थेअंतर्गत जे आंतरराष्ट्रीय काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च जे फ्रान्समध्ये स्थापित आहे त्याच्या अंतर्गत हार्वेस्ट प्लस नावाचा कार्यक्रम सुद्धा बायोफोर्टिफाईड क्रॉप विकसित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं सुद्धा या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे. तर आपण पोषण सुरक्षित वाढवण्यासाठी जैवसदृढ वाण हे एक मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी करण्याचा एक शाश्वत मार्ग या ठिकाणी करू शकतो. जैवसदृढीकरण आणि सुदृढीकरण म्हणजे फोर्टिफाईड आणि बायोफोर्टिफाईड यामध्ये काय फरक आहे? आपण मार्केटमध्ये गेलं असेल तर आपल्याला आपण पाहिलेलं असेल की बाबा मक्याचे चिप्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण जर नॉर्मल मिनरल्स ऍड केले त्याचं फोर्टिफिकेशन केलं जातं. हे मॅन्युअली फोर्टिफिकेशन आपण त्या ठिकाणी करतो. जर जैवतंत्रज्ञानाचा वापर करून किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार करून किंवा ज्या काही परंपरागत प्रजनन करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निक्स आहेत त्या वापरून आपण इनबिल्ट ज्या क्रॉपमध्ये ह्या मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा विटॅमिन्सचं प्रमाण वाढ होतो. ह्या दोन फरक आहे. तसेच कुपोषण नियंत्रण करण्याचे धोरण याच्यामध्ये आपण हे कुपोषण नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो? तर यामध्ये खाद्यपदार्थांचे सदृढीकरण करू शकतो की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इनबिल्टच त्या क्रॉपमध्ये फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्ह असतील तर त्याच्यामध्ये आपण जस्त असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा लोह असेल ही खतं त्यामध्ये मिक्स करून त्या पिकाची पौष्टिकता वाढवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला पूरक अन्न देऊ शकतो. किंवा जो आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा मार्ग राहिलेला आहे जैवसदृढीकरण की जे आपण परंपरागत तंत्रज्ञान असो किंवा जैव तंत्रज्ञान असो त्याच्यामध्ये जनुकीय बदल करून आपण त्या पिकाचे फोर्टिफिकेशन करू शकतो. तर फोर्टिफिकेशन कशा प्रकारे करू शकतो? हे ॲग्रोनॉमिकल बायोफोर्टिफिकेशन आहे. त्याच्यामध्येच आपण कृषीशास्त्रीय बायोफोर्टिफिकेशन म्हणतो. आहे ज्याच्यामध्ये फर्टिलायझर ऍड करा किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ऍड करा आणि त्या पिकाचे जास्तीत जास्त प्रमाणात. आता आपण बघितलं असेल आपण सामान्यपणे सध्या एक वापरतो सुफला, उज्ज्वला किंवा मिश्र खते आपण शेतामध्ये देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये फक्त प्रायमरी न्यूट्रिएंट्स असतात. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याचं प्रमाण जास्त असतं. मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा सूक्ष्म मूलद्रव्य आपण मातीमध्ये मिसळत नाही. तर या ठिकाणी ज्या पिकांना गरज आहे
त्या पिकांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स देणे गरजेचं आहे. त्यानंतर पारंपरिक वनस्पतीचं प्रजनन, त्याच्यामध्ये प्रशांत सर, हा मागे कोण बोलतंय त्यांना मला शांत बसा त्यांना डिस्टर्ब थोडा थांबलं तरी चालेल आपण, पण मागे कोण बोलतंय ते बघा. कोळपे सर, 1-2 मिनिटं, लेक्चर चालू आहे, आवाज येतोय तिथे. त्यांना बाहेर जायला सांगा प्रशांत. ओके. त्याच्यानंतर पारंपरिक वनस्पतींचे प्रजनन, त्यामध्ये डिफरंट किंवा विविध प्रकारच्या प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निक्स किंवा प्रजननाचे तंत्रज्ञान आहेत, किंवा तुम्ही जैव तंत्रज्ञानाचा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा कमी वेळात नवीन जाती विकसित करू शकता. किंवा सध्याचा जो बर्निंग टॉपिक आहे दॅट इज जेनेटिकली मॉडिफाईड पिकं, ह्याचा वापर करून सुद्धा तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त वाणांचा विकसन करू शकता. त्याच्यानंतर आहे अनुवांशिक बदल. त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये कृषीशास्त्रीय फेरबदल करून तुम्ही बायोफोर्टिफिकेशनला जाऊ शकता, किंवा त्याच्यातील न्यूट्रिएंट्स कंटेंट, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की बाबा त्याच्यामध्ये जे सूक्ष्म अन्य मूलद्रव्य आहेत त्यांचं जास्तीत जास्त प्रमाण वाढवून त्या पिकाची किंवा त्या अन्नद्रव्याची पौष्टिकता वाढवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतो. फर्टिफिकेशन केलं तर ते फायदेशीर आहे. का फायदेशीर आहे ते आपण जाणून घेऊया. पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण हे जर तुम्ही बायोफर्टिफाईड क्रॉपमध्ये बघितले तर ते आहे तसंच राहतं, ते कमी होत नाही कालांतराने, आणि ते अगदी किफायतशीर आणि टिकाऊ सुद्धा असते. आपण बऱ्यापैकी हे वाईल्ड टाईप वापरतो क्रॉसिंगसाठी, त्यामुळे हे बायोफर्टिफाईड पिके हे कीड, रोग, उच्च तापमान तसेच दुष्काळ यांना सहजता बळी पडत नाहीत. ते त्या बायोटिक आणि अबायोटिक स्पेसिसला बऱ्यापैकी रेजिस्टन्स असतात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तर पौष्टिकसाठी अत्यंत उत्तम असतात, कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी सूक्ष्म अन्य मूलद्रव्याचे की जे झिंक, जर झिंक तुमच्या आहारामध्ये जास्त असेल किंवा मानवी शरीरात जर जास्त प्रमाणात असेल तर चव आणि त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे कळून जातं. त्यानंतर जैवसदृश वाणांना ग्राहकाची पसंती खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे संशोधनार्थी सिद्ध झालेलं आहे. जर आपण प्रॉपर अवेअरनेस प्रोग्राम किंवा कॅम्पेनिंग जर प्रॉपरली केलं तर या जैवसदृश वाणांना भविष्यामध्ये खूप मागणी मिळू शकते. भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जे नवी दिल्ली येथे स्थित आहे, त्यांनी या जवळच्याच काळामध्ये 2017-18 यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बायोफर्टिफाईड क्रॉप्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हे भात पिकातील CR धान 300 आहे. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. भात या पिकाचा विचार केला तर भात हे पिकं जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शरीराला कर्बोदके देण्याचं, कार्बोहायड्रेट्स आपल्याला जे तृणधान्य पीक आहेत त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे शरीराला शक्ती देण्याचं काम हे कार्बोहायड्रेट्स वगैरे केले जातात. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे, की जे प्रचलित वाणामध्ये फक्त 7 ते 8% आहे. आपल्याला माहिती आहे आपण पॉलिश केलेले भाताचं तांदूळ वापरतो. आता पूर्वी आपण काही भागात गेलं तर भात काढणी केल्यानंतर त्याच्यावर ब्राऊन लेअरचा एक ब्राऊन कलरचा एक लेअर असायचा, तो त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ऑइलचं पण प्रमाण असायचं आणि त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण सुद्धा जास्त होतं, विटॅमिन ईच. पण आता आपण काय केलं ते पॉलिश केल्यानंतर ते सगळा लेअर पण घालवला, ऑइलचं प्रमाण पण कमी केलं आणि तो फक्त पॉलिश करून बाजारामध्ये घेतला. आता त्याच जे पॉलिश केले ब्राऊन लेअर पासून आपण प्रमाणात तेल बऱ्यापैकी काढण्याचं प्रमाण करतो. तर हे जर नॅचरली गोष्टी आपण दूर केल्या नसत्या तर आपल्या शरीरामध्ये हा कुपोषणाचं प्रमाण कमी झालं असतं.
त्याच्यानंतर दुसरा आहे भात DRR 45 हे डायरेक्टर राईस रिसर्च हैदराबादमध्ये तयार केलेले वाहन आहे की ज्याच्यामध्ये जस्ताचं प्रमाण साधारणतः 22.6 ppm आहे की जे प्रचलित वाहनांमध्ये साधारणतः 12 ते 16% आहे. या वाहनाची उत्पादन क्षमता जवळजवळ 50 क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि याचा कालावधी साधारणतः 125 ते 130 दिवसात येणारे हे पीक आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न केला टू एनरिच दी क्रॉप्स. सगळ्यात पहिल्यांदा गोल्डन राईस तयार केले की जे बीटा कॅरोटीन युक्त होत, म्हणजे विटॅमिन एचं प्रमाण या भातामध्ये आणि याचा कलर सुद्धा गोल्डन होता आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाण 5 पटीनं जास्त होतं. हा सुरुवातीला प्रयत्न केला आणि हा सक्सेसफुल सुद्धा झाला की जेणेकरून साऊथ आफ्रिकेतील काही भागामध्ये जो कुपोषणाचा प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह केला जाऊ शकेल. त्याच्यानंतर IR 49 आहे, याच्यामध्ये सुद्धा जस्ताचं 25 ppm प्रमाण आहे. GR 15 आहे, याच्यामध्ये सुद्धा जस्त आहे. त्याच्यानंतर स्वर्ण आहे व्हरायटी छत्तीसगडमधून विकसित केलेली आहे. याच्यामध्ये ग्लायसेमिक ॲसिड आहे हे खूप कमी प्रमाणात आढळून येते, ज्याच्यामुळे मधुमेहावर कंट्रोल आपण ठेवू शकतो किंवा मधुमेह ज्या लोकांना आहे ते हा भात रोजच्या आहारामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते गहू. जवळजवळ आपल्याला माहिती जवळजवळ 60% भात 60% लोक आशियातील भाताचा वापर करतात आणि उरलेले जवळजवळ 40% लोकांमध्ये आता गहू हा प्रचलित होत चाललेला आहे. त्याची सगळ्यात महत्त्वाचं बायोफर्टिफाईड वाहन आहे WP02 की ज्याच्यामध्ये जस्ताचं आणि लोहाचं प्रमाण हे प्रचलित वाहनांपेक्षा जास्त आहे. त्याची उत्पादन क्षमता सुद्धा जवळजवळ 51.6 क्विंटल प्रति हेक्टर आणि 142 दिवसामध्ये येणारे हे पीक आहे. बागायती भागात वेळेवर पेरण्यासाठी सुद्धा याची या ठिकाणी शिफारस केलेली आहे. त्याच्यानंतर HWD 01 याच्यामध्ये सुद्धा जस्त आणि लोहाचं प्रमाण फोर्टिफाईड केलेलं आहे. जेवढं आपण नॅचरल गोष्टी खाऊ तेवढं आपल्या शरीराला लागू होणार आहे हे या ठिकाणी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे किंवा ही काळाचीच गरज आहे की कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आपण हे रोजच्या जीवनामध्ये अनुभवत आहे. या वाहनाची उत्पादन क्षमता 51.7 क्विंटल आहे आणि जवळजवळ 141 दिवसामध्ये येणारं आणि वेळेवर पेरण्यासाठी योग्य असं वाहन आहे. तर यामध्ये गहू पिकामध्ये बायोफर्टिफाईड जे वाहन आहेत ते या ठिकाणी एनलिस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पुसा तेजस आहे, HW आहे, त्याच्यानंतर साऊजल आहे, MACS 4028 हे आपल्यातलं पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी हे वाहन विकसित केले आहे ज्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण 14.7% आहे, लोहाचं प्रमाण 46 ppm आहे, जस्ताचं प्रमाण 40 ppm आहे. प्रायव्हेट सेक्टरमधले काही कंपन्या सुद्धा याच्यामध्ये भविष्यात वाहनांचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिलीज करते. निर्मल सीड्स आहे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यानंतर GJW 763 आहे, DBW 173 आहे, US 344 आहे, PW 757 आहे, करण आहे किंवा ॲटलास 66 याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिन आणि खनिज. हां, जरा लाऊडली जोराने. ओके 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 याचं प्रमाण या ठिकाणी जास्त आढळून आलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तृणधान्य पीक आहे आपलं मका. तर या मकामध्ये पुसा विवेक क्वालिटी प्रोटीन मेज 9 आहे की ज्याच्यामध्ये
8.15 ppm बीटा कॅरोटीन जीवनसत्व, त्याच्याने 2.67% लायसिन आणि 0.74% ट्रिप्टोफॅन. आपल्या शरीराच्या योग्य विकासासाठी जवळजवळ 20 अमीन आम्लांचा आवश्यकता असते. म्हणजे इसेन्शियल अमायनो ऍसिड हे 20 आहेत. त्यापैकी काही आपल्याला तृणधान्यातून मिळतात, काही आपल्याला कडधान्यातून मिळतात. म्हणून आपल्या आहारामध्ये दोन्हीचं प्रमाण चांगलं असावं किंवा आहार हा नेहमी घेताना संतुलित असावा, की ज्याच्यामध्ये फळे, भाज्या, कडधान्य, तृणधान्य यांचा अभाव असू नये. देशातील मक्याचे बीटा कॅरोटीन रिच असणारे हे प्रथम वाण आहे आणि याची उत्पादन क्षमता जवळजवळ 55.9 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि कालावधी साधारणतः 85 ते 90 दिवसामध्ये येणारं आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे मक्याचं वाण आहे. त्याच्यानंतर पुसा H4 हे सुद्धा संकरित वाण आहे. याच्यामध्ये लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचं प्रमाण हे प्रचलित वाणापेक्षा जास्त आहे. याची उत्पादन क्षमता साधारणतः 64 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि कालावधी साधारणतः 87 दिवसामध्ये हे मॅच्युअर होते. त्याच्यानंतर पुसा HM8 हे सुधारित वाण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लायसिनचं प्रमाण प्रचलित वाणापेक्षा जास्त फोर्टिफाईड केलेलं आहे. उत्पादन क्षमता साधारणतः 62.6 क्विंटल आहे आणि कालावधी 95 दिवस आहे. आपल्याला जाणून घ्यायला हे होईल की जास्तीत जास्त उत्पादन देणारं तृणधान्य पीक हे मका आहे. त्यानंतर पुसा HM9 हे सुद्धा सुधारित संकरित वाण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याची उत्पादन क्षमता 52 क्विंटल आहे हेक्टरी आणि कालावधी 89 दिवस आहे. सुरुवातीला साधारणतः 2000च्या दशकामध्ये लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचं प्रमाण अधिक असणाऱ्या या व्हरायटी किंवा नवीन वाण विकसित केले होते. त्याच्यामध्ये प्रोटीन, शक्ती आणि रतन या जातींचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. त्याच्यानंतर शक्ती आहे, शक्तिमान 1, 2, शक्तिमान 3, शक्तिमान 4, शक्तिमान 5 किंवा HQPM 1, 4, 5, 7. त्याच्यानंतर प्रताप क्वालिटी प्रोटीन मेज हायब्रिड 1. अशा प्रकारे मक्यामध्ये हे बायोफोर्टिफाईड वाण किंवा जैवसदृढ वाण या ठिकाणी विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं किंवा कमी पावसात येणारं पीक आहे, ते नेहमी कोरडवाहू भागात घेतलं जातं किंवा त्याला एक सबसिडरी क्रॉप म्हणून बऱ्यापैकी वापर केला जातो. त्याच्यामध्ये HHB 299 हे बाजरीचं वाण आहे, ज्याच्यामध्ये जस्त आणि लोहाचं प्रमाण हे इतर प्रचलित वाणापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला माहिती आहे जस्त आणि हे लोह आपल्याला कशा प्रकारे आपल्या वाढीसाठी किंवा विकासासाठी शरीराच्या महत्त्वपूर्ण आहे. त्याचं उत्पादन साधारणतः 32.7 क्विंटल आहे आणि चाऱ्याचं उत्पादन साधारणतः 73 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. या पिकाला कमीत कमी किडनी रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि चारा हा साधारणतः खूप मोठ्या प्रमाणात चविष्ट असतो. जर तुम्ही ज्वारीचा किंवा मक्याचा जर विचार केला तर, आणि हे फक्त 81 दिवसामध्ये येणारं पीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे ते क्लायमेट रेझिलियंट क्रॉप म्हणून ह्याची गणना केली जाते सध्याच्या काळामध्ये. या बदलत्या वातावरणात जर तग धरू शकणारं कोणतं पीक असेल तर ते बाजरी हे आहे. त्याच्यानंतर AHB 1200 याच्यामध्ये सुद्धा लोह आणि जस्ताचं प्रमाण फोर्टिफाईड केलेलं आहे बाय युझिंग साधारण प्लॅन ब्रीडिंग, डिफरंट प्लॅन ब्रीडिंग टेक्निक वापरलेले आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर याचं उत्पादन साधारणतः 32 क्विंटल आहे आणि चाऱ्याचं उत्पादन साधारणतः 70 क्विंटलपर्यंत मिळू शकतं आणि याचा कालावधी फक्त 78 दिवस आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ सुद्धा याच्यामध्ये मागे नाही आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा बाजरी या पिकामध्ये संशोधन करून त्याच्यामध्ये जास्त प्रमाण फुले महाशक्ती या वाणामध्ये बायोफर्टिफाईड टेक्निकचा वापर करून वाढवलेले आहे. साधारणतः याच्यामध्ये फुले महाशक्ती जी वाण आहे त्याच्यामध्ये 87 ppm लोह आणि 41 ppm जास्त प्रमाण आहे. हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत त्यांचं प्रमाण शरीराला खूप कमी प्रमाणात लागतं. साधारणतः 4 ते मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम अशा याचं शरीरामधलं प्रमाण आहे. तर ही जे वाण आहे फुले महाशक्ती याचं उत्पादन साधारणतः 30 क्विंटल पर्यंत आहे आणि जवळजवळ 85 ते 90 दिवसामध्ये हे येणारं पीक आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं दुसरं वाण आहे फुले धनशक्ती. याच्यामध्ये सुरुवात प्रमाण जवळजवळ 80 ppm पर्यंत आपल्याला आढळून येईल. त्याच्यानंतर PB 1705 AHB 1269 ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढवलेलं आहे. ABV 04 आहे. त्याच्यानंतर प्रोॲग्रो हे सुद्धा प्रायव्हेट कंपनी आहे. त्यांनी सुद्धा या बाजारीची प्रोॲग्रो 9450 या वाणामध्ये लोहाचं आणि जस्ताचं प्रमाण प्लांट ब्रीडिंग टेक्निक वापरून वाढवलेलं आहे. सर स्लाइड किती आहेत अजून तुमच्याकडे? एक 7-8 असतील अजून. 7 असतील का? हो ठीक आहे. पीक म्हणजे आणि लाऊडली आवाज येत नाही. हो हो. त्याच्यानंतर मसूर आहे पुसा आगीती मसूर. त्याच्यामध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण हे प्रचलित वाणापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर IPL 220 सुद्धा हे जे वाण आहे त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण बायोफर्टिफाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मोहरी आहे पुसा मोहरी 30 ही व्हरायटी आहे की ज्याच्यामध्ये युरिक आम्ल हे जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं त्याचं प्रमाण हे 2% कमी आहे. आपण जर मोहरीचे तेल आपल्याकडे काही खात नाही, पश्चिम बंगाल असेल किंवा उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी हे मोहरीचे तेल रोजच्या आहारामध्ये वापरलं जातं. त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण 37.7% आहे. उत्पादन 18.2 क्विंटल आहे आणि याचा कालावधी साधारणतः 130 दिवसामध्ये येणारे हे पीक आहे आणि बागायती शेती योग्य वाण विकसित केले. त्याच्यानंतर दुसरं आहे की कॅनोला किंवा 00 व्हरायटी. हे जे आहे बऱ्यापैकी प्रदेशामध्ये कॅनोला हे मोहरीपासून तयार केलेलं एक ऑलसेट पीक आहे की ज्याच्यामध्ये युरिक आम्ल आणि जे ग्लुकोसायनोलेट्स आहेत यांचं प्रमाण कमी आहे. ग्लुकोसायनोलेट्स आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. याच्यामध्ये तेलाचं प्रमाण 41% आहे. धान्य साधारणतः उत्पादन 23 क्विंटल पर्यंत आहे आणि कालावधी 142 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर फुले कोबीमध्ये पुसा बीटा केसरी आहे. याच्यामध्ये याचं प्रमाण 8 ते 10% पर्यंत आहे. त्याच्यानंतर बटाट्याचे एक नवीन वाण विकसित केलेलं आहे होरीच्या कृषी विद्यापीठाने भूसोना आहे. याच्यामध्ये सुद्धा बीटा कॅरोटीनचं प्रमाण 14 मिलीग्रॅम आहे प्रति 100 ग्रॅम. रताळ्यामध्ये सुद्धा या कृषी विद्यापीठाने विकसित केलेले भूकृष्णा असं वाण आहे ज्याच्यामध्ये अँथोसायनिन प्रमाण जवळजवळ 90 मिलीग्रॅम आहे 100 ग्रॅम आणि याच्यामध्ये साखरेचं प्रमाण 1.9 ते 2.2% आहे आणि एप्रिबली हे क्षारयुक्त जमिनीसाठी लागवड योग्य आहे. त्याच्यानंतर डाळिंब कृषी संशोधन केंद्र सोलापूर यांनी सुद्धा सोलापूर लाल या हे जे हायब्रिड काढलेलं आहे डाळिंबाचं त्याच्यामध्ये सुद्धा लोह जस्त आणि विटॅमिन सीचं प्रमाण प्रचलित वाणापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे ते गाजर. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बीटा कॅरोटीन म्हणजे विटॅमिन एचं प्रमाण आणि लोहाचं प्रमाण हे प्रचलित वाणापेक्षा जास्त आहे आणि याची उत्पादन क्षमता साधारणतः 40 ते 50 टन प्रति हेक्टर आहे. हे शेतकऱ्यांनी शेताच्या स्वतःच्या शेतावर विकसित केलेलं हे वाण आहे. मधुबन गाजर गुजरातच्या एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर तयार केलेलं आहे. तर खाद्य पिकामध्ये खूप जीवनसत्व रिच असतील किंवा जीवनसत्व क
एनरिच असेल किंवा कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण ज्या पिकामध्ये जास्त आहेत किंवा प्रथिनयुक्त पिके आहेत यावर भारतीय कृषी संशोधन नवी दिल्ली यांनी खूप मोठ्या प्रमाणावर नवीन नियम जाती या ठिकाणी विकसित केलेले आहेत. तर सर्वात शेवटी सगळ्यांना जाता आपल्याला खूप मुख्य वाटचाल करायची असेल तर आपल्या आहारामध्ये संतुलित आहार आपल्याला घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खनिज आणि विटॅमिन्स जे आपल्याला शरीराला इम्युनिटी प्रदान करतात त्यांचा उल्लेख केला पाहिजे. शेवटी जाताना एवढं सांगेन मेडिकलमधून आणलेल्या गोळ्या सेवन करणं योग्य ठरेल. शेतामधला आपल्याला जो उपलब्ध रानमेवा आहे आपल्या सर्वांनी आपल्या भविष्यातील हेल्थ कॉन्शियसनेस वाढवायचा असेल तर या ठिकाणी बायोफोर्टिफाईड पिकांचा वापर करणं ही आपल्या भविष्यातील काळाची खूप महत्त्वाची गरज आहे. या ठिकाणी मी माझं लेक्चर थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर प्रशांत सर. आपण बायोफोर्टिफाईड आणि फोर्टिफाईड व्हरायटीज बद्दल आमच्या उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केलं. तसेच आपल्या नेहमीच्या आहारातील भात, मका, ज्वारी, बाजरी, बटाटा, गाजर याच्यामध्ये काय काय आपल्याला पोषण मूल्य मिळतात किंवा ते कुठल्या व्हरायटीमध्ये विकसित केलेले आहेत याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आपला आभारी आहे. यानंतर आपण पोषण आधारित आहार या संदर्भात डॉक्टर कल्याण बाबर यांचं मार्गदर्शन घेऊया. तर मी डॉक्टर कल्याण बाबर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद बाबर सर. माझा आवाज येतोय? येतोय. हा, सर्व शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर कल्याण प्रभाकर बाबर, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे सर्व शेतकरी बंधूंचे इथं ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आज भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू फाउंडेशन मार्फत जो आपण राष्ट्रीय पोषण महा सप्टेंबर 2020 चा जो आजचा ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण इथं जमलेलो आहे. खरं तर डॉक्टर प्रशांत पवार सरांनी अत्यंत कमी वेळेमध्ये परवानगी घेऊन त्यांनी पूर्णतः आपल्याला सहकार्य करून त्यांचं मार्गदर्शन इथे दिलं, त्याबद्दल मी त्यांचं खरं तर आभारी आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या प्रतीनं त्यांच्या विषयावर प्रकाश टाकून सर्व शेतकरी बंधूंना उपकृत केलेला आहे. तसंच माझ्या आजच्या या प्रशिक्षणाचा विषय आहे निरोगी आरोग्यवर्धक आहाराची मूलतत्व आणि पोषण संवेदनशील शेती. अशा पद्धतीचा आपला जो आजचा विषय आहे तो मी इथं आपल्यासमोर मांडणार आहे. सर्वांना स्क्रीन दिसते? सही पोषण देश रोशन नहीं रहे कहीं कुपोषण. सही पोषण देश रोशन नहीं रहे कहीं कुपोषण. सही पोषण देश रोशन नहीं रहे कहीं कुपोषण. सही पोषण देश रोशन. नमस्कार. खरं तर निरोगी आरोग्यवर्धक आहाराची काही मूलतत्व आपल्या या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंबली गेली पाहिजे. काही 10 ते 12 किंवा 14 अशी काही मूलतत्व आहे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर वापरली तर खऱ्या अर्थानं आपलं आरोग्य अशा या कठीण परिस्थितीत सुद्धा टिकून राहू शकतं असं मला वाटतं. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं आरोग्यवर्धक आहाराचं जे मूलतत्व जर म्हणलं गेलं तर आहे तो नैसर्गिक आहार सगळ्यात जास्त चांगला आहे असं मला वाटतं. खरं तर आपण जो आहार घेतो तो नैसर्गिक पद्धतीनं असणं अत्यंत आवश्यक आहे. आपला जेवढा आहार नैसर्गिक पद्धतीनं असेल किंवा फळभाजीपाला असतील किंवा अजून पौष्टिक असं अन्न असेल तोच आपल्या शरीराला चांगला असतो आणि त्याच्यातूनच आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीनं ऊर्जा मिळू शकते. त्याच्यानंतर भाजीपाला फळभाजीपाला आपण खाताना जास्त पद्धतीनं जर तो शिजवला तर त्याच्यातील काही जीवनसत्वे असतील हे जीवनसत्वे नाश पावू शकतात. त्याच्यामुळं
हा भाजीपाला कमी शिजवावा आणि त्याच्यामुळं त्या जीवनसत्वाचं जे वाया जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. अर्थातच आपण ज्या वेळेला या पदार्थांवर प्रक्रिया करतो किंवा तो शिजवतो त्याच्यातली काही जंतू असतात, जीवजंतू असतात, ते नष्ट होतात आणि ते नष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी ते पुरेशा प्रमाणामध्ये धुतले गेले पाहिजे आणि धुतल्यानंतर, आणि मी तर खरं इथे सांगेन अशा या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला जर कोणतेही फळभाजीपाला असेल, भाजीपाला असेल आपल्याला आणून बाजारातून आणण्यासाठी भीती वाटत असते, परंतु आणल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला जर मिठाच्या द्रावणामध्ये 5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवलं आणि त्याच्यानंतर ते धुवून खाल्ले तर खरं तर सुरक्षित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मला इथं सर्वात पहिल्यांदा नमूद करावंसं वाटतंय की आपल्या याच्यामध्ये अन्न पदार्थातून कोणताही कोरोना होत नाही अशा पद्धतीचे शास्त्रज्ञ पुरावे आजपर्यंत आलेले नाहीयेत. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त आपण जी साखर घेत असतो, आपण रोजच्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात चहा पित असतो किंवा अशीच जेवल्यानंतर साखर खात असतो, अशा ज्या काही सवयी आहेत त्या आपण खरं तर टाळल्या गेल्या पाहिजेत. कारण या साखरेने शरीरातल्या पेशींना एक प्रकारचा गंज चढतो. खरं तर हा शब्दप्रयोग आहे, एक प्रकारचा गंज चढतो. शरीरात भात असेल, साखर असेल, बटाटा असेल, हे पदार्थ लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि त्यामुळे रक्तातली साखर वाढू शकते आणि मधुमेहाला निमंत्रण मिळू शकतं. त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गहू असेल, नाचणी असेल किंवा वेगवेगळी फळं असतील, अशी फळं आपण जर ठेवली आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याच्यातून साखर वाढवण्याची क्षमता ही कमी असते किंवा आपल्या शरीरामध्ये हळूहळू त्या प्रमाणामध्ये ती शोषली जातात. त्याच्यामुळे अशा पदार्थांचं सेवन आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरात साखर पेरणीचे पदार्थ असतात ते पदार्थ कमी केले पाहिजेत. थोडेसे लहान मुलांनी साखर खाली तरी चालू शकते कारण त्यांना त्याच्यापासून ऊर्जा मिळते, परंतु वयस्कर माणसं असतील किंवा वयामानानं जास्त असणाऱ्या लोकांनी ही साखर अत्यंत टाळणं आवश्यक आहे. असे हे पेशी गंजवणारे पदार्थ, मी म्हणतो पेशी गंजवणारे पदार्थ आपल्या याच्यामध्ये जसं की त्याला जो आपला गंज चढलेला असतो, खरं तर ती एक प्रकारची मायलेट रिएक्शन असते, तो गंज चढल्यासारखा दिसतो. त्याच प्रमाणाचा एका गंजाचा परिणाम आपण जरी साखरेचे काही पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरावर होऊ शकतो. तसंच जास्त प्रमाणात साखर असेल, मसाले जास्त असेल, अति तेलकट प्रमाण असेल किंवा चरबी असेल किंवा धूम्रपान किंवा जास्त प्रमाणात मांसाहार असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अति मिठाचा वापर करणे, हे शरीरातले हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये विकृत तत्वे निर्माण करू शकतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथं वाटतं की पोषण आहारामध्ये संबंधी आपण जर बोलत असू तर साखर आणि मीठ या दोन गोष्टीचं प्रमाण आपण आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या पोषण आहारामध्ये पाळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याच्यावरच तुमच्या पूर्ण शरीराचा बॅलन्स टिकून राहिलेला असतो. त्याच्यानंतर पुढील जे आहे ते चरबीयुक्त चांगले किंवा वाईट स्निग्ध पदार्थ, कोणती स्निग्ध पदार्थ चांगले आहेत किंवा काही वाईट आहेत अशा पद्धतीने जर आपण त्याचं वर्गीकरण केलं तर काही स्निग्ध पदार्थ जे आहेत किंवा तेल तूप आपण जे खातो तर ते आरोग्याला काही प्रमाणात चांगले आहे. पण मोहरी असेल, सोयाबीन तेल असेल, सूर्यफूल तेल असेल, करडी जवस तेल असेल, गोड तेल असेल, खोबरे तेल, अशा प्रकारची जी काही तेले आहेत हे आपल्या शरीराला प्रमाणात घेतली तर अत्यंत चांगली आहे. तसेच वनस्पती तुपाचा अतिवापर आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतो. तसेच याच्यासोबतच गाईच्या तुपाबद्दल खरं तर आयुर्वेदच हमी देतो. त्याच्यामुळं गाईचं तूप जर आपण आपल्या आहारात वापरलं तर आपल्या हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना त्या मजबूत ठेवण्यासाठी काम करतात. त्याच्यानंतर अंड्यातले जे काही पिवळं बलक असेल किंवा मांसाहारी सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. त्याच्यानंतर कोंबडी असेल किंवा पांढरे मांस असेल, मांसामध्ये पदार्थ असतात, हे स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरासाठी खरं तर चांगले असतात आणि आपण आपल्या आहारामध्ये सेवन. खरं तर मीठ, आता मी सांगितल्याप्रमाणे मीठ हा पदार्थ आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहे किंवा खाण्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे, परंतु ते जर प्रमाणात असेल तरच आपलं शरीर अत्यंत व्यवस्थित राहू शकतं. कारण जास्त मीठ जर आपण खात असू
तर रक्तदाबाला आपण आमंत्रण देऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर याच्यातून किमान एक तरी गोष्ट तुम्ही घेतली पाहिजे, म्हणजे जेवताना जे आहे आपण वरून मीठ घेणं प्रकर्षानं टाळलं गेलं पाहिजे. तरच आपल्या म्हणजे किती असेल, अत्यंत कमी मीठ असेल किंवा हे असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वरून मीठ घेणं हे प्रकर्षानं जर टाळलं तर आपल्या शरीरामध्ये त्या जास्त मिठाचा वापर आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर चुना किंवा कॅल्शियम हा पदार्थ आपल्या अस्थिसंस्थेला अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलं तर पूर्वीची लोक अत्यंत जेवल्यानंतर जे पान खात होते किंवा पानाला चुना लावून खाण्याचा जो प्रघात आहे तो खरं तर अत्यंत चांगला आहे. फक्त पान आणि चुना जर आपण खाल्लं तर आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतं आणि त्याच्यातूनच तुमची अस्थिसंस्था ही घडत असते आणि ते आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्याच्यानंतर लोह खनिज जर कमी पडले तर आपल्या आरोग्याला विपरीत परिणाम होऊ शकतो. आपण अशक्त दिसू शकतात किंवा आपली हाडं सुद्धा ठिसूळ होऊ शकतात. त्याच्यामुळे कॅल्शियम आणि लोह या दोन गोष्टी आपल्याला शरीराला अत्यंत आवश्यक आहे. सही पोषण देश रोशन नहीं रहे कहीं कुपोषण, सही पोषण देश रोशन नहीं रहे कहीं कुपोषण. सही आता तुम्ही याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या पाल्याला जन्मापासून ते मोठे होईपर्यंत न्यूट्रिशन हा विषय आहे, जे पोषण तत्वांचा विषय आहे खरं तर तो बाजूला ठेवतो आणि बाकीच्या गोष्टीवर आपण सतत त्याच्यावर प्रकाश टाकत असतो. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपले शरीर आणि शरीरापासून आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते असेच पदार्थ खाणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण पाहिलं तर तो आहे भाजीपाला. भाजीपाल्यात मग पालक असेल, मेथी असेल, आळू असेल, चाकवत, चवळी, माठ, चुका असेल किंवा शेपू, कोथिंबीर, मुळा, करडी अशा अनेक प्रकारच्या भाजीपाला आहे. तर तो सर्व प्रकारचा भाजीपाला आपल्या शरीराला आवश्यक असतो, कारण त्याच्यामध्ये जीवनसत्वे, क्षार हे भरपूर प्रमाणात आपल्याला मिळत असतात. थोड्या प्रमाणात प्रथिने आणि पिष्टमय पदार्थही त्याच्यामध्ये असतात आणि ते आपल्याला शरीराला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो, तो तंतुमय पदार्थ आपला पोट साफ करण्यासाठी वापरला जातो किंवा उपयोगी असतो. तो तंतुमय पदार्थ आपल्या शरीरातील काही विषारी पदार्थ असतात ते शोषून बाहेर टाकू शकतात. त्याच्यामुळे हा भाजीपाला खाणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर हा चौथा असेल किंवा जो भाजीपाल्यांचा जो काही चौथा आहे तो पोट साफ करण्यासाठी किंवा स्वच्छ होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. त्याच्यानंतर भाजीपाला मी सांगितल्याप्रमाणे तो जास्त न शिजवता कमी प्रमाणात शिजवून तो खाल्ल्याप्रमाणे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. त्याच्यानंतर भाजी आपण कापून धुतली तर आतला त्याच्यातला काही जो रस आहे किंवा काही जीवनसत्व आहे किंवा क्षार असतील ते धुवून जातात. त्याच्यामुळं भाजी कापण्या अगोदर हे अत्यंत साध्या गोष्टी आहेत, पण पुन्हा आपल्याला या राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत तुम्हाला सांगायला लागतात. त्याच्यामुळं भाजीपाला स्वच्छ धुवून त्याच्यानंतर तुम्ही चिरून कच्च्या खाणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यात कमी प्रमाणात शिजवलं तर खऱ्या अर्थानं ते चांगलं होऊ शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण आजकाल आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा वापर आपण अत्यंत कमी केलेला आहे. तो रानभाज्यांचा जो वापर आहे, तुम्ही जर तुमची जी काही जुनी माणसं असतील त्या लोकांना जर विचारलं तर खऱ्या अर्थानं हा सध्याच्या मार्केटमध्ये असणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला तो त्यांच्या काळात त्यांनी खाल्लेलाच नाहीये. म्हणून रानभाज्यांचा जो काही करणं अत्यंत आवश्यक आहे. जसे की कुरडू असेल, पत्रा असेल, घोळ असेल किंवा करटुले आहे किंवा टाकळा आहे इत्यादी बऱ्याच मी तुम्हाला या प्रेझेंटेशन शेवटी भरपूर त्या भाज्या दाखवणारच आहे. परंतु या भाज्यांचा वापर आपल्या आहारामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यातूनच भरपूर असं पोषण मिळू शकतं तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरी कोणतीही प्रकारची गोळी असेल किंवा टॅबलेट्स असेल किंवा मेडिसिन असेल ही खायची आवश्यकता पडणार नाही खरं तर. आणि फळभाज्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भेंडी, वांगी, टमाटे, गवार, काकडी असेल, सुरण असेल, पडवळ, घोसळे, भोपळा इत्यादी अनेक काही फळभाज्या आहेत त्या आहारात आपल्याला असायलाच पाहिजे. तसेच प्रत्येक फळभाजीचे काही गुण वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं एक नवीन चव आपल्या जेवणामध्ये तयार होते. त्याच्यातून काही नवीन वेगवेगळे आहार तत्वे आपल्या शरीराला मिळतात आणि ज्या फळभाज्या आपल्याला कच्च्या खायच्या आहेत त्या तुम्ही कच्च्या खाऊ शकता. उदाहरणार्थ काकडी आहे, टोमॅटो आहे, हे आपण कच्च्या खातोच. मी याच्यामध्ये नवीन काही सांगत नाहीये, परंतु या खाण्यातून आपल्याला जीवनसत्वे मिळतात आणि अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकावा लागतोय. त्याच्यामुळं सर्वांनी आपल्या आहारावर आणि पोषण तत्वावर लक्ष देणं अत्यंत
गरजेचं आहे. त्याच्यानंतर फळे जर पाहिले तर अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला आपण पाहतो, त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. जसे लिंबूवर्गीय फळं जर पाहिलं, संत्री असेल, मोसंबी असेल, आपल्याला क जीवनसत्व मिळतं, जेणेकरून आपल्याला जो स्कर्वी हा जो रोग आहे ज्याला आपण डिफिशियन्सी डिसीज म्हणतो, तो स्कर्वी रोग, दातांचे रोग किंवा हिरड्यातून रक्त येणे, अशा प्रकारचे काही रोग आहेत, ते रोग आपल्याला दूर ठेवता येतात. किंवा रोज तुम्ही आता आवळा जरी खाल्ला, तुम्हाला त्याच्यातून भरपूर प्रमाणात क जीवनसत्व मिळू शकते. अशा या कोरोनासारख्या काळामध्ये खरं तर क जीवनसत्व आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी क जीवनसत्वाचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्याच्यामुळं रोज एक जरी आवळा खाल्ला तरी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि तुम्ही अशा अभूतपूर्व जो काही आज रोग आलेला आहे त्याला तुम्ही फाईट करू शकता, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, ज्याला आपण अजीवनसत्व म्हणतो, सगळ्यात महत्वाचं आहे. आपले डोळे स्वच्छ आणि चांगली दृष्टी आपल्याला मिळण्यासाठी आंबा आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर केळ, आपण म्हणतो केळ जरी स्वस्त मिळत असेल किंवा केळ खाणं बऱ्याच जणांना लोकांना आवडत नाही, परंतु त्याच्यातून मिळणारे काही घटक आहेत जे पोटॅशियम ज्याला आपण म्हणतो, अत्यंत जास्त प्रमाणात असलेले असं हे फळ ज्याला आपण केळ असं म्हणतो, ते पोटॅशियम हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातून आपला थकवा दूर होतो आणि प्लस तुमच्या पोटाच्या काही तक्रारी असतील त्या पोटाच्या तक्रारी सुद्धा दूर होऊ शकतात. त्याच्यानंतर सीताफळ आणि चिक्कू अशी काही फळं आहेत. तुम्ही जर पाहिलं की सीताफळाला खरं तर बुद्धिवर्धक फळ असं म्हणलं जातं, कारण तुम्ही पुण्यातला काही जर भाग पाहिला तर त्याच्यामध्ये सीताफळाची संख्या असेल किंवा सीताफळांच्या वनांची संख्या असेल ती जास्त आहे आणि तिथली लोक स्वतःला जास्त बुद्धिवर्धक आहेत असं सुद्धा म्हणून घेतात, कारण ते रोजच्या आहारामध्ये सीताफळाचा वापर करतात. खऱ्या अर्थाने जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये जर सीताफळाचा वापर केला तर माणूस बुद्धिवर्धक होऊ शकतो असं मला वाटतंय. आणि बाकीच्याही पदार्थातून किंवा फळातून आपल्याला बरेचसे पोषक घटक आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आपल्या रोजच्या जीवनामध्ये कठीण कवचाची फळं असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की नारळ असेल, बदाम असेल, अक्रोड असेल, या फळात अनेक जीवनसत्वे, प्रथिने असतात. त्याच्यानंतर बदाम, अक्रोड यातली तेले सुद्धा आपल्या आरोग्याला चांगली असतात. रोजच्या जीवनामध्ये आपण आपले बदाम जर पाण्यामध्ये संध्याकाळी भिजत घातले आणि सकाळी त्याचे सेवन केलं तर खऱ्या अर्थानं त्याच्यातली जी काही जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळतात. शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, कोण जर आपल्या स्क्रीनवर जर हे करत असेल तर कृपया ते थांबवावं. बिभीषण सर, कृपया त्यांना म्यूट करा. ऐकतोय सर, ऐकतोय. स्क्रीनवर जे कृपया त्यांना म्यूट करा किंवा कल्याण सर, नेक्स्ट स्लाइड घ्या. होल्ड ऑन. घेतलेली आहे नेक्स्ट स्लाइड. कांदा किंवा आपण खरं तर म्हणतो कांदा आणि लसूण हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ आपण कमी खाल्ले पाहिजेत, परंतु कांदा आणि लसणाशिवाय आपल्या रोजच्या जीवनाला चव नाही. हे अत्यंत गुणकारी आणि औषधी कंद आहेत. खरं तर रोजच्या आहारामध्ये ते जास्त प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं हृदयविकाराला प्रतिबंध होतो. कांदा आणि लसूण जो माणूस खातो त्याला कधी हृदयविकार होऊ शकत नाही असं मला वाटतं. मी काही डॉक्टर नाहीये, परंतु हृदयविकार होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही कांदा आणि लसूण तुमच्या आहारामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का, लसूण हे जंतुनाशकाचं काम करतो. कृपया हे जे असं कोण करत असेल शेतकऱ्यांनी हे थांबवावं. कांद्यातले रस किंवा शरीरात गंज आणि असे प्रतिबंधक काम करतात. म्हणजे आपल्या पेशींना जो काही गंज चढणार असतो अशा पद्धतीचं जे कांदा आणि जर लसूण आपण खाल्ले तर खऱ्या अर्थानं आपल्या शरीराला पोषण तत्वे मिळतात. खरं तर कांदा आणि लसूण खाल्ल्यामुळं आपल्या तोंडाला वास येऊ शकतो, परंतु ही पद्धत जी खाण्याची आहे ही जास्त आरोग्यवर्धक आहे. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. काही प्रथिनयुक्त तेल बिया आणि डाळी सुद्धा आपल्या अन्न पदार्थात ज्यांचं प्रमाण जेणेकरून 20 ते 40% प्रथिने आपल्याला शेंगदाणे, सोयाबीन, डाळी इत्यादीपासून मिळू शकतं. आणि हे पदार्थ आपल्याला आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी किंवा आपल्याला शरीरयष्टी सांभाळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असतात. आणि रोजच्या व्यवहारात सुद्धा तुम्ही जर सोयाबीनचं पीठ करून तुमच्या गहू आणि ज्वारीच्या पिठामध्ये मिसळून जर चपाती आणि भाकरी केली तर तुम्हाला जो रोजचा प्रथिन पुरवठा तुम्हाला शरीराला लागणार आहे तो आपोआपच वाढून जातो. त्याच्यामुळे नुसती बाजरी असेल किंवा गहू असेल किंवा ज्वारी असेल दळून आणून जर तुम्ही चपाती भाकरी घरात करत असाल
तर त्याच्यामध्ये एक 10% 20% जर सोयाबीन आणून मार्केटमध्ये सोयाबीन कॉन्सन्ट्रेट मिळतं, सोयाबीन मिळतं, ते आणून तुम्ही जसं तसं गिरणीमध्ये जर बारीक केलं आणि त्याचं पीठ जर तुम्ही त्याच्यामध्ये मिसळलं तर खऱ्या अर्थानं तो प्रथिन पुरवठा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाढू शकतो, कारण त्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की प्रथिनयुक्त आहार तुम्ही वाढवावा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जे कोण शेतकरी असतील किंवा कृषी युवक असतील तर आपल्या ज्या स्क्रीनवर जो रेषा मारतात ते कृपया त्यांनी असं करू नये. त्याच्यानंतर मोड आलेली धान्य असतील, मोड आलेल्या धान्यामध्ये जीवनसत्व ब आणि ई असते. मोड आलेल्या धान्यापेक्षा अत्यंत गुणकारी अशा काही गोष्टी असतात, या अत्यंत उपकारक असतात आणि हे कच्चे मोड खाणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे आपण झालं. त्याच्यानंतर एक छोटासा व्हिडिओ आहे, कृपया सर्वांनी पाहावा. पोषण पर दे पूरा ध्यान, पिता की ये सच्ची पहचान. कौन सा गाना गा रहे हो किशन? महाराज अब चलिए तो सब समझ आ जाएगा. अरे कहाँ गए थे किशन? बेटी का अन्नप्राशन है, बाप बन गए हो, कुछ जिम्मेदारी है कि नहीं? बाप वाली जिम्मेदारी निभाने ही गए थे बाबूजी. ये देखिए मुन्नी के लिए पौष्टिक आहार लाए हैं और साथ में महाराज जी भी. सबके लिए अच्छा खाना बनना चाहिए भाई. पिता की यही सच्ची पहचान. हाँ. देश उम्मीद से है, करो वो. पिता हो तो किशन जैसा, जिन्हें बताया कि बच्चे के 6 महीने के होने के बाद उसे घर का बना पोषक आहार देना और साथ ही स्तनपान जारी रखना बहुत जरूरी है. संतुलित और पोषक भोजन जरूरी है, विशेष रूप से महिलाओं और नवजात शिशुओं के लिए. यही हमारे समाज के भविष्य की नींव है. पोषण के बच्चा खून में कमी ना हो, 4 दिन पोषण दो. पिता होने की सच्ची पहचान. भारत के साथ पोषण का विज्ञान. खरं तर संतुलित आहार आपल्या शरीरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्या सोबतच आपण या पोषण तत्वांचं नियोजन आपल्या आहारामध्ये कसं करावं त्याच्यासाठी काही पोषण बाग सुद्धा आपण आपल्या परसबागेमध्ये करू शकता किंवा मोकळ्या जागेमध्ये करू शकता. आजकालच्या या कोरोनाच्या काळामध्ये पोषण आहाराला खूप महत्व आहे. बिभीषण सर, तुम्ही हे जे ऑप्शन आहे ते कृपया त्यांना म्यूट करू शकता का? हा, एक मिनिट सर, करतोय मी सर. हा प्लीज सर. आजकालच्या कोरोनाच्या काळामध्ये पोषण आहाराला खूप महत्व आहे. जिथे शक्य होईल खरं तर घरच्या घरीच आपण बागेमध्ये निवडक भाजीपाला असेल, फळझाडे असतील लावणे अत्यंत काळाची गरज आहे आणि रोजच्या आहारामध्ये भाजीपाला असेल किंवा फळांचा समावेश करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या मते पोषण तत्वांना महत्व आलेलं आहे. जुन्या गोष्टी ज्या आहेत, आपला आहार अत्यंत चांगला असणं अत्यंत महत्वाचं आहे, तरच तुम्ही तुमचं आरोग्य या येणाऱ्या काळामध्ये टिकवू शकता. त्याच्यामुळं जे कोण अशा रेषा मारते त्यांनी खरं तर धडा घ्यावा. खरं तर आपलं पोषण तत्व जर नीट असेल तरच, कारण ज्या पद्धतीनं आपण अन्न खातो त्या पद्धतीचा आपण विचार करतो. इथं बाकीचे काही शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा व्हावा. आपल्याला जर काही माहिती असेल तर ती समोर येऊन तुम्ही सांगू शकता. तसंच पोषण भागाचे काही जे महत्व आहे आहारशास्त्राच्या मध्ये, रोजच्या आहारामध्ये 100 ते 120 ग्राम हिरव्या पालेभाज्या खाणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम कंदभाज्या, 50 ते 60 ग्रॅम इतर भाज्या आणि असं सर्व मिळून जवळपास 200 ते 250 ग्राम भाज्यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर माझ्या मते आपण जर असं पाहिलं तर रोजच्या आहारामध्ये 200 ग्राम भाजी आपल्या आहारामध्ये खरं तर ती येत नाही, परंतु ते अन्न अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्या शरीराला पूर्ण जीवनसत्वे असतील किंवा खनिज असतील, क्षार असतील ते मिळू शकतात. आणि या एक पीक पद्धतीमुळे आजकालच्या ग्रामीण भागात ही सुद्धा पुरेसा भाजीपाला आपल्याला उपलब्ध होत नाही. त्याच्यासाठी जर पोषण बाग जर आपण स्वतः डेव्हलप केली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाजीपाला, फळभाजीपाला आपण लावला तर खऱ्या अर्थानं आहारशास्त्रानुसार तुमच्या शरीराला जेवढा जीवनसत्वे हवी किंवा प्रथिने असतील, कर्बोदके असतील यांचं प्रमाण तुम्हाला योग्य प्रमाणात मिळू शकतं. तसेच याच्यामुळे काय होतं, या पोषण बाग जर तुम्ही तुमच्याच जागेवर जर तयार केली तर तुमच्या कुटुंबातील माणसांना ताजा, सकस आणि कीटकनाशकांपासून जो मुक्त असा भाजीपाला आहे तो वर्षभर मिळू शकतो. आणि या पोषण बागेमुळे फळे व भाजीपाल्यासाठी होणाऱ्या रोजच्या खर्चात सुद्धा, म्हणजे आपण आपल्याच परसबागेत जर तयार केलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्यावर जो काही खर्च करणार आहे मार्केटमध्ये जाऊन तो खर्चाची बचत तुम्ही करू शकता. आणि या रिकाम्या जागेचा
जो वापर होणार आहे तर त्या कचऱ्याचा खत म्हणून सुद्धा तुम्ही चांगला वापर करू शकता. म्हणजे तुमच्या घरामध्ये काही जो वेस्टेज येईल, तुमच्या किचनमध्ये काही वेस्टेज येईल, त्याचा तुम्ही त्या बागेसाठी खत म्हणून तुम्ही वापर करू शकता. याच्यामध्ये जागेची निवड करताना घरच्या आजूबाजूला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर निवडलेल्या जागेमध्ये भरपूर आणि मोकळी हवा मिळेल अशा पद्धतीनं तुम्ही त्याची जागा निवडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या झाडांपासून दूर ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पाण्याचा निचरा होणारी अशी जमीन असावी, जेणेकरून तिथं पाणी साठणार नाही आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, पाणी जर साठले तर तुमचा जो भाजीपाला आहे तो बुडून जाईल आणि तो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे पाण्याची निचरा होणारी जमीन तिथं असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासोबतच तुमच्या बागेची काही जी आखणी आहे त्याचं जे क्षेत्रफळ तुम्ही विचारात घ्यावं. छोट्यासाठी असेल 1 गुंठा असेल किंवा 2 गुंठा असेल किंवा जास्त असेल, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तो पोषण बागेचा आराखडा निर्माण करू शकता. त्याच्यामध्ये वाफे, मांडव आणि कुंपण याचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. काही वेलवर्गीय पिके असतील ते उत्तरेच्या बाजूला तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर झेंडू असेल, तुळस असेल किंवा मका असेल, या सापळी पिकांचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता. आणि पालेभाज्या शेजारी फळभाज्या असा क्रम तुम्ही लावून फळझाड जी आहेत पश्चिमेच्या भागाला लावावीत आणि याच्यामध्ये कामगंध सापळे सुद्धा तुम्ही लावून तुमच्या पोषण बागेची काळजी घेऊ शकता. हा काही प्रमाणात दिलेला पोषण बागेचा अशा पद्धतीने जर 2 गोल टाकून त्याच्यामध्ये 8 भाग जर समप्रमाणात केले आणि उरलेल्या जागांमध्ये जसे मेथी, धना, गाजर, टोमॅटो, कोबी हे अशी काही जेवढी जागा शिल्लक आहे अशा पद्धतीचे 2 गोल आखून तुम्ही 8 भाग केले त्याचे आणि उरलेल्या जागेमध्ये तुम्ही तुमचे वाफे तयार करू शकता, वेल लावू शकता. अशा पद्धतीचे तुम्ही पोषण बाग तुम्ही तुमच्या घरच्या घरी करू शकता. आणि हे सगळ्यात महत्वाचे आणि हे मी एकटा सांगत नाहीये, पूर्ण देशभरात याच्यावर अभियान सुरू आहे. राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्यानंतर या पोषण बागेचं काही जे व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन करताना विविध हंगामानुसार फळभाज्या असतील, फळभाज्या यांची निवड करावी. काढणीची जी वारंवारता आहे त्याच्यानुसार तुम्ही काढणी करून घ्यावी. त्याच्यानंतर पोषण बागेसाठी लागणारी काही अवजारे असतील अशा पद्धतीने जमिनीची मशागत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पोषण बागेच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय असेल, हिरवळीचं असेल किंवा जैविक रासायनिक खत असेल तुम्ही ते वापरू शकता. आणि पोषण बागेमध्ये कंपोस्ट खताचं सुद्धा अत्यंत महत्व आहे, कारण या बागेतून मिळणारा जो काही पालापाचोळा आहे, गवत आहे, पिकांची दसकटं असतील किंवा अन्नधान्यांचे वाया जाणारे काही भाग असतील किंवा जनावरांची शेण असेल, या सर्वांचा वापर तुम्ही कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तिथंच एक खड्ड्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्या 2 पद्धती आहेत, एक खड्डा पद्धत आहे किंवा दुसरी ढीग पद्धत आहे. अशा पद्धतीचं तुम्ही त्याचा कंपोस्ट खत करण्यासाठी वापर करू शकता. त्याच्यानंतर कृषी विभागाने दिलेली काही नाडे पद्धत आहे, ज्याच्यामध्ये 10 फूट लांब, 6 फूट रुंद, 3 फूट उंच अशा विटांची काही टाकी हवेला झरोके ठेवून, हे महत्वाचं आहे, हवेला झरोके ठेवून ती बांधतात आणि त्याच्यामध्ये मग माती असेल किंवा हिरवळीचं खत असेल, शेण असेल, शेणाची स्लरी असेल किंवा बाकी पालापाचोळा असेल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये टाकली जातात आणि कुजवली जातात. त्याच्यानंतर हिरवळीचं खत आहे, ताग, देंच्या, बोरू, गिरीपुष्प अशी काही हे आहेत हिरवळीचे खत करण्यासाठी तुम्ही तशी उगवून त्या जमिनीमध्ये गाडू आणि त्याच्यातून काही न्यूट्रिएंट्स तुमच्या मातीला मिळू शकतात. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीचा पोत अत्यंत चांगला असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा भाजीपाला त्याच्यामध्ये उगवता येऊ शकतो. त्याच्यानंतर हंगामानुसार काही भाजीपाल्याची लागवड करायची असेल तर खरीप याच्यामध्ये जून ते सप्टेंबर मध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, ढोबळी मिरची आहे, वांगी आहे, भेंडी आहे, गवार, कांदा आणि तुमच्या याच्यामध्ये जशी प्रमाण अवेलेबल होऊ शकतं अशा पद्धतीनं चाकवत, चुका, कोथिंबीर, आंबाडी अशा पद्धतीची सर्व प्रकारची खरीप पिकं तुम्ही त्या पोषण बागेमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा जो हंगाम आहे तो रब्बी हंगाम आहे, जो आता येतो ऑक्टोबर ते जानेवारी. त्याच्यामध्ये पत्ताकोबी, फुलकोबी, बीट, वाटाणा, मुळा, वांगी अशा पद्धतीची काही भाजीपाला आहे, तुम्ही भाजीपाला घेऊ शकता. आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज, काकडी, कारण आपण ह्या गोष्टी घेण्यासाठी आपण मार्केटला जातो आणि तेवढेच पैसे देतो. जर ते तुमच्या घरामध्ये जर उगवलं तर खऱ्या अर्थानं ते पोषणयुक्त असेल, केमिकल फ्री असेल, रासायनिक पदार्थांचा त्याच्यावर फवारा नसेल आणि ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असेल आणि त्याच्यातून तुमची आर्थिक बचत होऊ शकते.
तुमचं पोषण तत्व, तुमच्या शरीराचं आरोग्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुधारू शकतं. बच्चे हमेशा आगे बढ़ने के लिए बेसब्र होते हैं बच्चे। ईद को ही देखिए, हर साल अपना जन्मदिन धूमधाम से मनाती है। हर साल मानवी की लंबाई और वजन सही सही बढ़ते हैं। वेदांग की आंखें फीकी नहीं है, वो हर रोज नए ख्वाब देखती हैं। लेकिन दूसरी ओर आज भी 38% बच्चे कुपोषित, कमजोर और 54% किशोरियां एनीमिया से ग्रस्त हैं, जिसकी वजह से वो अपना बचपन और पूरा जीवन अपनी पूरी क्षमता से नहीं जी पाते हैं। आखिर क्यों? आज भारत विकास के सबसे महत्वपूर्ण मोड़ पर खड़ा है। आज हमारे पास 65% लोग युवा हैं, जिन्हें प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने इस देश की सबसे बड़ी ताकत बताया है। आपके परिवार में किसी का जन्मदिन आता है, किसी की शादी की सालगिरह आती है, किसी की पुण्यतिथि आती है, आप उस दिन उसे कुछ खाना पका के खुद आइए, आंगनबाड़ी में बच्चों के साथ बैठिए, खुद परोसिए, ये ऐसा माहौल बनेगा अब बदलाव। लेकिन जब ये विशाल मानव बल स्वस्थ होगा, तभी तो देश सशक्त हो पाएगा ना। ये गौर किया भारत सरकार ने और प्रधानमंत्री ने लगाई आवाज देश के अब तक के सबसे बड़े न्यूट्रिशन मिशन के लिए, राष्ट्रीय पोषण मिशन, जिसका लक्ष्य है 2022 तक कुपोषण दर को 38 से घटाकर 25% तक ले जाना। पर ये लक्ष्य पाना आसान नहीं है, इसलिए इस मिशन में फ्रंटलाइन वर्कर्स जैसे आंगनबाड़ी कार्यकर्ता, आशा वर्कर्स और जो जमीनी स्तर पर बच्चों के पोषण के लिए काम करते हैं, इन्हें सबसे ज्यादा सशक्त किया जाएगा, जिससे वे बच्चों के पोषण पर मोबाइल से रियल टाइम निगरानी रख सके और रिपोर्टिंग करके सही कदम उठा सके। पर किसी एक डिपार्टमेंट के प्रयास से शायद ये संभव ना हो, इसलिए महिला एवं बाल विकास, हेल्थ, वाटर और सैनिटेशन जैसे सभी विभागों को एक प्लेटफॉर्म पर ला दिया है इस मिशन में, क्योंकि सबका साथ होगा तभी तो सबका विकास होगा। एक और बात, सिर्फ पोषक खाना खिलाने से हमारा मिशन सिद्ध नहीं होगा, हमें व्यवहार परिवर्तन करना होगा। पोषण के साथ साथ हम स्वच्छता की भी आदत डालेंगे, हाथ साबुन से धोएंगे, बाद नहीं खाएंगे, शौचालय का उपयोग करेंगे। जो बच्चियां आगे चलकर माँ बनने वाली हैं, उनकी सेहत के साथ समझौता तो बिल्कुल नहीं होने देंगे। महिलाओं की डिलीवरी घर पर नहीं, अस्पतालों में करवाएंगे। हम साथ मिलकर राष्ट्रीय पोषण मिशन को केवल सरकार का काम नहीं बल्कि जन जन का व्यक्तिगत मिशन बना देंगे, ताकि मानवी, वेदांग और सोनू की तरह देश के लाखों बच्चों को सही पोषण मिले और देश आगे बढ़े, ताकि हमारी अगली पीढ़ी को मिले एक नया भारत, सुपोषित भारत। इसलिए राष्ट्रीय पोषण मिशन, सही पोषण, देश रोशन। खरं तर याच्यासोबत आपण पाहिल्याप्रमाणे आपलं पोषणच आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे एक आपण रान भाजीपाल्याचा आपल्या आहारामध्ये वापर आपण अत्यंत कमी करत आहोत। तर याच्यासाठी मी काही रान भाजीपाल्यांचं जे काही वर्गीकरण किंवा काही संकलन इथं केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय। आणि किमान अशा रान भाजीपाल्यांचा वापर आहारामध्ये किमान आठवड्यातून तरी एकदा आपण मार्केटमध्ये जाऊन आणून आपल्या घरामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ती येणाऱ्या पुढील काळाची गरज असेल, कारण जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला शहाणपण येत नाही, अशा पद्धतीचं त्या याच्यामध्ये होऊ शकतं। म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे रान भाजीपाला खाणं अत्यंत आवश्यक आहे। काही गोष्टी आहेत, करटोली आहे, अशा पद्धतीचे काही करटोली आपण रान भाजीपाल्यांचा समावेश जर केला तर डोकेदुखी त्याचा जो काही रस आहे किंवा तो रस नारळाच्या पाण्यासोबत जर घेतला तर तुमची डोकेदुखी, मूतखडा अशा गोष्टी जे काही रोग आहेत ते रोग तुम्ही दूर करू शकता। मी तुम्हाला या सर्व रानभाज्यांची इथं मी तुम्हाला लिस्ट दाखवतोय, त्याच्यातून काही प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा तुम्ही थोडंसं कांदा, मीठ, लाल तिखट, हळद टाकून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या भाज्या तयार करून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता। त्यानंतर काही सुरण आहे, याच्यामध्ये
खरं तर अ, ब आणि क ही जीवनसत्वे अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये असतात. तुमच्या आतड्यांच्या रोगामध्ये ही सुरणाची भाजी अत्यंत गुणकारी आहे. ज्याला जास्त पोटाचे विकार होतात, मूळव्याध आहे, पोटदुखी आहे, हत्तीरोग आहे, अशा याच्यावर या सुरणाचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर पिंपळ आहे. आपल्याला वाटतं पिंपळाचं झाड आहे, पण ही पिंपळाची साल आहे किंवा सालीची राख असेल, अशा पद्धतीचे ह्या पिंपळ या औषधामध्ये वापरलं जातं आणि हे रक्तशुद्धी करण्यासाठी याचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. त्याच्यानंतर मुळाची जर साल आहे मधात घासून मुलांच्या मुखरोगावर किंवा व्रणावर लावतात. त्याच्यामुळं अत्यंत उपयुक्त असे हे पिंपळ आपल्या रानभाज्यामध्ये आहे आणि त्याचा वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. या काही कृती आहेत. आपण फळांची भाजी किंवा त्या पिंपळाच्या पानांची भाजी कशा पद्धतीनं करावी, आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये काही जशा मेथी पालक भाज्या करतो अशाच पद्धती वापरून तुम्ही या भाज्यांची भाजी करून तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरू शकता. ही दिंडा भाजी आहे औषध. या दिंड्याचं मूळ व्रणरोधक आहे, तर ते व्रण घालवण्यासाठी या दिंडाची मुळे वापरली जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये नायटा सुद्धा नष्ट होऊ शकतो या दिंड्यामधून. त्याच्यानंतर याच्यासोबतच जे आपण या दिंड्याच्या पालांची भाजी आपण खाऊ शकतो. त्यानंतर टाकळा आहे. टाकळे अत्यंत साधी वनस्पती, ज्याला छोटी छोटी पिवळे फुलं असतात. तर त्वचा रोगामध्ये या टाकळ्याचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो. हृदयविकार असेल, श्वास असेल, खोकला असेल, तर याचा या पानांचा रस मधातून जर दिला तर वेदना कमी होऊ शकतात आणि त्याच्यासाठी अत्यंत गुणकारी असा टाकळा आपल्या याच्यामध्ये आहे. त्यानंतर कुडा ही जी रानभाजी आहे ती अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती असून या मुळाची साल व बिया वापरतात. कुष्ठरोग असतील किंवा त्वचा रोग असतील या याच्यामध्ये या कुडाची भाजी असेल किंवा त्याचा रस असेल किंवा त्याच्या बिया असेल, त्याच्या बिया ह्या उपयुक्त असतात. त्याच्यानंतर गुळवेल आहे. गुळवेल खरं तर अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती आहे. सध्याच्या असलेल्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये गुळवेलचा रस जर तुम्ही रोज सेवन केला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि काही हे संक्रमण होणार आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकता. त्याच्यानंतर मला असं वाटतं की मार्केटमध्ये बरेचसे गुळवेलचे रस किंवा ज्यूस उपलब्ध आहेत. जवळपास 250 ते 300 रुपये लिटरनं या गुळवेलचा ज्यूस जातो. तर शेतकरी बांधवांना मला असं सांगू इच्छितो की तुम्ही एक एंटरप्रेनरशिप किंवा उद्योग म्हणून सुद्धा याच्याकडे पाहू शकता आणि गुळवेलची जर शेती करून काही नवीन पदार्थ किंवा नवीन त्याचा रस तयार करून तुम्ही जर मार्केटला जसा तसा जरी विकला तरी मार्केटच्या किमतीनुसार 250 रुपये लिटर हा दर सध्या आता चालू आहे आणि या कोरोना काळामध्ये याची अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी या गुळवेलचं जरी पानं गरम पाण्यामध्ये उकळून त्याचं जरी पाण्याचं सेवन केलं तर तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढू शकते. त्याच्यात आंबुशीची भाजी आहे. खरं तर या आंबुशीची भाजी जी आहे जर तुमच्या शरीराला कफ असेल, वात असेल किंवा अशा या विविध रोगांवर या आंबुशीची भाजी गुणकारी असते. त्यानंतर पात्रीची भाजी. आता पात्रीची भाजी बऱ्यापैकी सगळ्यांनी खाल्लेली असेल, तर ही पात्रीची भाजी आहे याचं जे चाटण आहे हे खोकल्याला उपयुक्त होऊ शकतं. कारण सध्या स्थितीला फक्त सर्दी, खोकला आणि ताप या तिन्ही जरी गोष्टी झाल्या तर माणसाला आजकाल कोरोना पॉझिटिव्ह झाला असं भ्रम होतो. त्याच्यामुळं माणसानं घाबरून न जाता ह्या रानभाज्यांचं सेवन वाढवलं तर तुमचं आरोग्य अत्यंत चांगलं राहू शकतं असं मला इथं वाटतंय. भुई आवळा आहे. भुई आवळा जर तुम्ही दुधात वाटून सकाळ संध्याकाळी जर खाल्ला तर तुमच्या शरीरातलं दाह तुमचा कमी होतो. त्याच्यानंतर यकृत जी आहे, यकृतचं आरोग्य तुमच्या शरीरामध्ये चांगलं होतं. त्यानंतर शेवगा तर आपल्याला माहित आहे अत्यंत चांगला गुणकारी आणि सगळ्यात जास्त कॅल्शियम असणारा असा शेवगा तुमच्या आहारामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं 3 पट पोटॅशियम सुद्धा, लोह असेल, प्रथिन असेल देणारी भाजी म्हणून शेवग्याकडे तुम्ही पाहू शकता. आळूची भाजी सुद्धा किंवा आळूच्या वड्या असतील खाऊ शकता. याच्यामध्ये जर आळूचा रस जर आपल्या जखमीवर चोळला तर रक्त वाहनं बंद होऊ शकतं आणि जखमी लवकर भरून येऊ शकते. अशा औषधी वनस्पतींचा वापर आपल्या आहारात याच्या पूर्वी होता, परंतु कालांतरानं तो कमी होत गेलेला आहे. म्हणून मला इथं सांगू वाटतंय की शेतकऱ्यांनी त्याच्याकडे डोळे उघडून किंवा महिला असतील त्यांनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहावं आणि त्याचा जो औषधी गुणधर्म आहे तो लक्षात ठेवून आपला आरोग्यासाठी त्याचा वापर करावा.
त्याच्यानंतर केना ही अशी वनस्पती आहे की त्याचा रस जर तुमच्या डोळ्यामध्ये टाकला तर डोळ्याचे जी तुमची दृष्टी आहे अत्यंत स्वच्छ अशी होऊ शकते आणि तुमच्या डोळ्याचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्वचा विकारावर सुद्धा ही केना ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे, औषधी आहे. त्याच्यानंतर ओवा आहे. ओवा खरं तर ओव्या ह्या अत्यंत औषधी असं समजला जातो. तुमच्या पोटविकारांच्या याच्यावर पानांचा ओवा जो आहे तो औषध म्हणून तुम्ही वापरू शकता. अपचन असेल, पोटदुखी असेल किंवा कुपचन असेल, अशा पद्धतीची जर ओव्याचा पानाचा ओवा जर तुम्ही त्यांना दिला तर त्याचा वास घेऊन किंवा ते खाऊन सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आराम पडू शकतो. त्यानंतर मायाळू ही औषधी वनस्पती आहे. हे खरं तर बऱ्याचशा वेगवेगळ्या वनस्पती आहेत, आपण पाहिल्या नसतील, परंतु रानामाळात या रानभाज्या अवेलेबल होतात आणि या भाज्या खाल्ल्यानंतरच माझ्या मते आदिवासी लोकांची जी आरोग्य आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतं. त्यानंतर कपाळखुडी एक आहे. केस संवर्धनासाठी ही कपाळखुडी वापरतात. चांगल्या पद्धतीची जर केस संवर्धन करायचे असेल तर तुम्हाला त्या कपाळखुडीच्या भाजीची सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. त्यानंतर बांबू आहे. बांबूचे आजकाल मार्केटमध्ये लोणचं असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ उपलब्ध होऊ शकतात. मधुमेहावर सुद्धा या बांबूच्या भाज्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर खापरफुटीची जी भाजी आहे याचा सुद्धा तुम्ही धुवून चांगल्या पद्धतीने वापर करून जशी आपण साधारण मेथी पालकची भाजी करतो अशा पद्धतीने खापरफुटीची भाजी तयार करून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर आगाडा आहे. आपण आगाडा फक्त देवाला घालताना आपण पाहिलेला आहे, पण तीच पानं जर स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि आपण जशी फोडणी देतो तर त्या पद्धतीने फोडणी दिली तर ती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं खाऊ शकतो. पण काठेमाठ, आता काठेमाठ सुद्धा आहे, याच्यामध्ये बरेचसे गुणधर्म आहेत. जशी आपण साधी तिखट, मीठ, हळद, टोमॅटो घालून भाजी घेतो करतो त्या पद्धतीने करून तुमच्या आहारामध्ये आणू शकता. चिवळ आहे, छोटी चिवळ, मोठी चिवळ असेल किंवा घोळभाजी आहे. घोळभाजी सुद्धा चांगल्या पद्धतीनं करून तुमच्या आहारामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या दुर्लक्षित झालेल्या भाज्या आहेत, त्या भाज्या आपण खात नाही. आंबाडी असेल, मटारू असेल, कवट असेल. आता कवट आपण कवटचं जाम वगैरे आपण खातो तर या कवटाचा गर शिजवून त्याच्यामध्ये साखर टाकून जर खाल्ली तर अत्यंत लोह असेल, खनिजे असेल तुम्हाला तुमच्या शरीराला मिळू शकतात. उंबर सुद्धा आपल्या जेवणामध्ये म्हणजे खाण्यात येत नाही, परंतु ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत काही ट्रेनिंग, काही प्रशिक्षण शेतकरी असतील, महिला वर्ग असेल, त्याच्यानंतर महिला बचत गट असेल, अंगणवाडी सेविका असतील, यांच्यासाठी काही कार्यक्रम घेतले जातात. त्याचे हे फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यानंतर आपल्या इथं अनुला कॅन्डीचे काही प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याचे काही फोटोग्राफ असतील, काही एक्सपर्ट लेक्चरचे टॉक. त्यानंतर पपयाचे जाम आपण इथे तयार केलेला होता आणि तो शेतकऱ्यांनी करून दाखवलेला आहे. त्यानंतर ही टुटी फ्रुटी आहे. पपयापासून, कच्च्या पपयापासून टुटी फ्रुटी तयार केलेली आहे. असे बरेचसे काही प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत या लोकांना देत असतो. धन्यवाद. सही पोषण देश रोशन, नहीं रहे कहीं कुपोषण. सही पोषण देश रोशन, नहीं रहे कहीं कुपोषण. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण निरोगी आरोग्यवर्धक पोषण आहार तसंच पोषण बागा, रानभाज्या याविषयी उपस्थितांना सगळ्या सविस्तर मार्गदर्शन केलं, तर आपलंही धन्यवाद. यानंतर मी उपस्थितांना जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण विचारूया. मला वाटतं एक प्रश्न आहे, संग्राम माने आहेत कोणतरी, त्यांचा प्रश्न आहे की चिप्स साठी कोणते बटाटे वापरतात. प्रशांत आहेत का? प्रशांत. चिप्सोना म्हणून आहे, तर चिप्सोना तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी. संग्राम माने आहेत का? संग्राम. हॅलो. हा ठीक आहे सर. ठीक आहे. तेवढा एकच प्रश्न आहे तेवढा. तर ओके. बागल साहेब काय कोण आहेत का अजून? विचारा जर असेल कोणाला प्रश्न. ठीक आहे. तर पुन्हा एकदा या राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत आपण जे राष्ट्रीय पोषण महासंवाद आयोजित केला त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत
आपला शेक्रूचा आम्हाला जे आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी शेक्रूच्या टीमचाही आभारी आहे. आणि सर्व उपस्थित तसेच मार्गदर्शक आपले कराड कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर पवार सर आणि आमचे कल्याण बाबर सर या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि यापुढेही कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे शेतकऱ्यांसाठी शेक्रूच्या ॲपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम शेतीविषयक करूया. त्याच्यामध्ये मग काय फळ प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया असेल, दूध उत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन याविषयी पण आपण याच्यानंतर किंवा कीड नियंत्रण वगैरे विविध पिकातील असेल त्या संदर्भात आपण यानंतरही कार्यक्रम घेणार आहे. तर एवढं बोलून मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि बागल सरांना विनंती करतो की त्यांनी या मीटिंगचा शेवट करावा. संग्राम माने प्रश्न विचारतायत, त्यांना हात वर केला होता, पुन्हा ते मी त्यांना अनम्यूट केलं होतं. आहेत संग्राम माने विचारायचं? बोला सर. माने सर त्यांना अनम्यूट करा सर. करतोय. सर्व शेतकऱ्यांनी इथं उपस्थिती नोंदवल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे आणि शेक्रू फाउंडेशन. हॅलो. हा संग्राम माने विचारा. हा सर, आपण जे चिप्स तयार करतो ना. हॅलो. बटाट्याचे चिप्स तयार करतो ना. बटाट्याचे जे चिप्स तयार करतो ना त्याला कोणती बटाट्याची शक्यतो व्हरायटी वापरतात? चिप्सोना एक व्हरायटी आहे, तर ते तुम्ही आपण म्हणजे वापरू शकता त्या चांगल्या चिप्ससाठी. अच्छा. चांगल्या पद्धतीचे चिप्स होतात आणि तो एक चांगला उद्योग सुद्धा होऊ शकतो. त्याच्यावर काही लक्ष द्यायला काही हरकत नाही. धन्यवाद संग्रामजी. थँक्यू सर. आज शेक्रू फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा यांच्यामार्फत एक छोटासा परिसंवाद झाला. या परिसंवादाला उपस्थित सर्व शेतकरी बांधव आणि बारामती सातारा केविकेचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं शेक्रू फाउंडेशनच्या मार्फत विशेष आभार. आणि आजचं जे प्रेझेंटेशन आहे किंवा आजची जी माहिती आहे ती ऑडिओ स्वरूपात तुम्हाला पाहायची असेल तर शेक्रू हे मोबाईल ॲप आहे. त्या मोबाईल ॲपच्या ध्वनिफिती दालनात आपल्याला कृषी विज्ञान केंद्र सातारा या अंतर्गत ते ऑडिओज पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर ते प्रेझेंटेशन सुद्धा तिथे मिळेल. म्हणजे तुम्ही मोकळ्या वेळात तिथं जाऊन सुद्धा ते ऐकू शकता, इतरांना शेअर करू शकता. आपण यानंतरही कृषी विज्ञान केंद्र साताराच्या माध्यमातून विविध विषयावरती असे सेमिनार्स ऑर्गनाईज करणार आहोत. त्याची आगाऊ माहिती आपण शेक्रू मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा देऊया. आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा यांचे फेसबुक पेज आणि आमचं शेक्रू फाउंडेशनचं फेसबुक पेज या दोन्हीवरतीही उपलब्ध असेल. शेतकऱ्यांनी कृपया त्याला जाऊन फॉलो करावं. आणि आमचं ॲप शेक्रू मोबाईल ॲप हे प्ले स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफतमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता, जेणेकरून इतर महाराष्ट्रभर जे शेतीशी निगडीत जे कार्यक्रम होत आहेत ते तुम्हाला आगाऊ स्वरूपात माहिती मिळेल त्या ठिकाणी. सर्व शेतकरी बांधव आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा त्यांचे कार्यक्रम समन्वयक आणि सर्व SMS यांचे पुन्हा एकदा शेक्रू फाउंडेशन कडून आभार आणि कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. धन्यवाद. 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 धन्यवाद.